ESNEP स्नॅप स्पर्श पोर्टलवर आपल्याला आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शालेय समितीचे अध्यक्ष म्हणजे चेकर आणि मेकर या ठिकाणी आपल्याला त्यांचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे. तसंच चेकर म्हणजे शालेय व्यवस्थापन समिती यांचं हस्ताक्षर त्या ठिकाणी नोंदणी करायचं आहे. तसेच मुख्याध्यापकाला त्या ठिकाणी मॅपिंग करायचं आहे म्हणजे मेकरला, आणि ॲप्रो हे चेकरला करायचं म्हणजे शालेय व्यवस्थापन समितीचं त्या ठिकाणी ॲप्रो करायचं. या 4-5 गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ते कसे करतात या ठिकाणी आपण मोबाईलच्या सहाय्याने पाहणार आहोत. ही जी लिंक तुम्हाला दिसते बघा, या लिंकला या ठिकाणी मी टच करतो, ती आपल्याला क्रोम ब्राउझरवर घेऊन जाते. ती या ठिकाणी ओपन होते बघा. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तर बघा, आपण हे मोबाईलवर करत आहोत. तुम्ही जर लॅपटॉपवरही करू शकता या गोष्टी. आता या ज्या 3 रेषा दिसतात तुम्हाला, 3 डॉट दिसतात, 3 डॉटला क्लिक करायचं आणि आपला मोबाईल तो डेस्कटॉप साईट करून घ्यायचा. या ठिकाणी माझा मोबाईल डेस्कटॉप साईट आहे. बाजूला या ठिकाणी क्लिक करतो. आता या ठिकाणी लॉग इन यायचं आपल्याला. लॉग इनला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी बघा युजर आयडी प्रत्येक शाळेला ऑफिस कडून म्हणजे तालुका लेवलवरून प्रत्येक शाळेला युजर आयडी मिळालेला आहे. त्यांच्याकडून युजर आयडी घ्या आणि या ठिकाणी पासवर्ड टाका. या ठिकाणी पासवर्ड आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी गणित सोडवा आणि लॉग इन व्हा. आता बघा, युजर आयडी आणि या ठिकाणी पासवर्ड जो आहे, पासवर्ड या ठिकाणी आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आहे. तर बघा, या ठिकाणी मी युजर आयडी टाकून घेतो आणि पासवर्ड या ठिकाणी डिफॉल्ट पासवर्ड टाका. या ठिकाणी आपण पाहू शकतो आपलं बरोबर आहे का. या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी बघा, आता हे जे गणित आहे या ठिकाणी गणिताचं कोड दिलेलं असतं ते या ठिकाणी सोडवा. या ठिकाणी त्याचं उत्तर लिहा आणि लॉग इनला या ठिकाणी क्लिक करा. आता बघा, या ठिकाणी आपल्याला चेकर आणि मेकरचं या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचंय. या ठिकाणी बघा, सेल्फ पासवर्ड आहे. या ठिकाणी म्हणजे चेकरचं पासवर्ड आपल्याला बनवायचं आहे आणि असिस्टंट पासवर्ड दिलेले खाली, तर या ठिकाणी आपल्याला मुख्याध्यापकाचं पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. तर या ठिकाणी जो सोपा वाटत असेल तुम्हाला, तुमच्या लक्षात राहील, या ठिकाणी तो पासवर्ड या ठिकाणी टाका आणि सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो. या ठिकाणी आता तो पासवर्ड आपण क्रिएट केलेला आहे. आता या ठिकाणी आपण बॅक येऊया. लगेच तो डॅशबोर्डवर राहिले, तर आपल्याला या ठिकाणी बॅक यायचे. या ठिकाणी मी लॉग आउट होतो. आता आपल्याला बघा, या ठिकाणी हे जे परत आपण लॉग आउट होऊन या ठिकाणी लॉग इन झालेलं बघा. लॉग इनला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता आपल्याला जो युजर आयडी मिळालेला आहे तो युजर आयडी या ठिकाणी टाका, पासवर्ड टाका. तर पासवर्ड या ठिकाणी आपल्याला जो आपण चेकर आहे म्हणजे शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे त्याचा बनवलेला तो या ठिकाणी पासवर्ड टाका. या ठिकाणी मी चेकरचं म्हणजे शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष जो पासवर्ड बनवला तो या ठिकाणी टाकतो. या ठिकाणी गणित सोडवा आणि लॉग इन व्हा. हे सर्व प्रोसेस या ठिकाणी टाकतो आणि युजर आयडी जो आहे बघा, तो युजर आयडी बदलत नाही. युजर आयडी जो अगोदर तालुक्या लेवलवरून आलेला आहे तोच युजर आयडी या ठिकाणी टाका. या ठिकाणी चेकरचं शालेय व्यवस्थापन समितीने बनवलेला जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाका. याचं या ठिकाणी उत्तर द्या आणि लॉग इन व्हा. हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो. म्हणजे या ठिकाणी मी चेकरचं लॉग इन होत आहे, एवढं लक्षात ठेवा. या ठिकाणी युजर आयडी टाकतो आणि लॉग इन होतो. या ठिकाणी बघा, आपण चेकरचं म्हणजे शालेय व्यवस्थापन समितीचं लॉग इन झालेलं आहे. हे तुम्हाला जे 3 रेषा दिसत बघा, 3 रेषेला या ठिकाणी मी क्लिक करतो. इथं बघा हस्ताक्षर आहे बघा. हस्ताक्षरला या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी बघा एजन्सी डिक्लेरेशन आहे. एजन्सी डिक्लेरेशनला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता या ठिकाणी आपल्याला ही माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांची या ठिकाणी माहिती भरायची आहे. ही सर्व माहिती या ठिकाणी भरून घ्या आणि डिक्लेअर एजन्सी बघा, याला या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागते. आणि या ठिकाणी मी बघा, हे जे पहिला ऑप्शन आहे, पहिल्या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक केलं की हा जो डिफॉल्ट आलेला आहे तोच या ठिकाणी सिलेक्ट करा. दुसरं बघा, या ठिकाणी असं विचारलंय, आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉय, तो सरकारी नोकरी आहे, सरकारी नोकरदार आहे का. शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष सरकारी नोकरदार नसतोच. या ठिकाणी मी नो ऑप्शनला या ठिकाणी मी क्लिक करतो. शक्यतो नसतो, या ठिकाणी नो करा. तुमचं असेल तर यस करायचं. माझा शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष सरकारी नोकर नसल्यामुळे या ठिकाणी मी नो केलेलं आहे. नेम आहे पर आधार कार्डवर जसं नाव असेल तोच नाव या ठिकाणी त्याचं टाईप करा. नंतर आधार कार्डला जो लिंक मोबाईल नंबर असेल, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. नंतर या ठिकाणी डिझायनेशन टाका म्हणजे तो पद टाका, SMC चेअरमॅन असं या ठिकाणी मी करतो. पिनकोड नंबर असेल तो या ठिकाणी टाका.
आपल्या शाळेचा, त्याने आपल्या शाळेचा ऍड्रेस टाका. आपण लिहिली बघा, ही अध्यक्षाची माहिती या ठिकाणी आपण लिहिलेली आहे सर्व. या ठिकाणी ही जे डिक्लेअर एजन्सी आहे, ही सर्व माहिती लिहिल्यानंतर डिक्लेअर एजन्सीला या ठिकाणी क्लिक करा. बघा या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे. आणि हे जे दिसतं बघा तुम्हाला, हे खाली आल्यानंतर हे या ठिकाणी हे सर्व तुम्हाला दिसते. हे व्ह्यू पीडीएफ आहे बघा, लाल अक्षरात पीडीएफ आहे बघा. या पीडीएफ ला या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागेल. आपण ई हस्ताक्षर करत आहे बघा, या ठिकाणी आपण ई हस्ताक्षर करत आहेत. आता बघा या ठिकाणी बघा, हे डिक्लेरेशन आहे, जाहीरनामा आहे, याच्या खाली प्रोसेस टू साइन आहे बघा. तर याच्या खाली हे ऑप्शन मोबाईलवर शक्यतो दिसत नाही. हे दिसण्यासाठी आपल्याला, आपण जर लॅपटॉपवर करत असाल तर हे सर्व या ठिकाणी व्यवस्थित दिसत असते. या ठिकाणी हे जे 3 रेषा आहे बघा, 3 डॉट आहे, 3 डॉटला या ठिकाणी क्लिक करा. आणि झूम ऑप्शन आहे बघा, आपल्या मोबाईल या सेटिंग मध्ये झूम ऑप्शन असते. झूमला या ठिकाणी आपण जर क्लिक केलं आणि मागं पुढे जर केलं तर हे ऑप्शन आपल्याला दिसायला लागतात बघा. या ठिकाणी हे ऑप्शन आपल्याला दिसायला लागतात. हे खालचे जे मी या ठिकाणी हे जाहीरनामा बघा, जाहीरनामा वाचलेला बघा, तो खालचे प्रोसेस टू ई साइन आहे, त्याच्या जवळचे या ठिकाणी हे ऑप्शन आपल्याला दिसायला लागतात. हे बघा, हे या ठिकाणी ओटीपी हा ऑप्शन आहे बघा. ओटीपी ला या ठिकाणी हे खालचं या ठिकाणी आता हे बघा, हे आपल्याला आपण झूम केलं, त्याच्यामुळे झूम मागं पुढे केल्यानंतर या ठिकाणी ओटीपी ला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय. आणि या ठिकाणी आय हॅव हे ऑप्शन दिसतं बघा खालचे, याला या ठिकाणी क्लिक करायचंय. आणि या ठिकाणी हे जे बघा प्रोसेस टू, प्रोसेस टू आहे बघा, हे जे दिसतं बघा, हे प्रोसेस टू आहे. हे जी पट्टी दिसते तुम्हाला, निळ्या कलरची पट्टी दिसते बघा, मी तुम्हाला एरोनं दाखवत आहेत. या पट्टीला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचंय. शालेय व्यवस्था समितीचा नंबर बरोबर टाका. आणि या ठिकाणी आईजला आपण ते बरोबर आहे. आणि गेट ओटीपी ला या ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी ओटीपी भरा. आणि हे जे चेक बॉक्स आहे याला या ठिकाणी क्लिक करा, सबमिट ऑप्शनला क्लिक करा. आता मी शालेय व्यवस्था समितीच्या अध्यक्षाला कॉल करतो आणि या ठिकाणी ओटीपी भरून घेतो. त्यामुळे मी हे तुम्हाला आता प्रत्यक्ष दाखवत नाही. हे सर्व या ठिकाणी अशी प्रोसेस करा, सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. हे बघा या ठिकाणी ई हस्ताक्षर या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता बघा, या ठिकाणी ई साइन कंप्लीट सक्सेसफुली असं मेसेज येतो बघा. या ठिकाणी आपली ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे. आता आपण परत बॅक यायचं. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी परत बॅक यायचं आणि मुख्याध्यापक म्हणजे मेकर लॉग इनला जायचं. आता आपल्याला, आता या ठिकाणी मी बॅक येतो. आता या ठिकाणी लॉग आउट होतो मी. हा लॉग आउटचा ऑप्शन आहे बघा, याला लॉग आउट झाला. तर परत या ठिकाणी लॉग इन होतो आणि मुख्याध्यापक लॉग इनला, म्हणजे आता या ठिकाणी मेकर लॉग इनला जायचं आपल्याला. आता आपल्याला मॅपिंग करायचंय. तर युजर आय डी जो आपला जो दिलेला आहे तो युजर आय डी टाका. या ठिकाणी मुख्याध्यापकाचं म्हणजे मेकरचं या ठिकाणी पासवर्ड बनवलेला तो टाका. या ठिकाणी हे गणित सोडवा आणि लॉग इन व्हा. हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग इन होतो. चालवलं मेकरला लॉग इन झाल्यानंतर हे जे 3 रेषा दिसतात तुम्हाला, 3 रेषाला या ठिकाणी क्लिक करायचं. आणि या ठिकाणी बघा पे ऑप्शन आहे, PAYEE पे ला या ठिकाणी क्लिक करायचं. आणि या रजिस्टर आहे बघा, रजिस्टरला या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करायचं. आता बघा या ठिकाणी ऍड न्यू बघा, ऍड न्यू, या ऍड न्यू ला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं. मुख्याध्यापक लॉग इन आलेलो आहेत, म्हणजे मेकरच्या लॉग इन आलेलो आहेत. आणि रजिस्टर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत. सिलेक्ट टाईपला या ठिकाणी क्लिक करायचं. आणि या ठिकाणी बघा वेंडर आहे, होल्डिंग अकाउंट आहे. आता आपल्याला आपल्या बँक पासबुकची डिटेल या ठिकाणी टाकायची, म्हणून होल्डिंग अकाउंटला या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी बघा याला या ठिकाणी सिलेक्ट करतो. हा जो आहे बघा हा डिफॉल्ट आहे, याला असं सिलेक्ट करा, जो आहे तोच या ठिकाणी टाका. नंतर या पॅनला या ठिकाणी सिलेक्ट करतो. तर आपल्याला टॅपला या ठिकाणी सिलेक्ट करतो. आय डी टाईपला सिलेक्ट केलं या ठिकाणी आपण टॅन घेऊया, कारण आपल्याकडं टॅन आलेलं आहे. टॅनला ओके करतो आणि या ठिकाणी टॅन नंबर टाकतो. टाकून घेतलं
आता खालचे बघा या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, हे जे आहे बघा, पे नेम ॲज पर बँक पासबुक. पासबुकवर जसं नाव आहे तसं नाव या ठिकाणी टाईप करा. या ठिकाणी मी टाईप करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी बँकेचा या ठिकाणी IFSC कोड टाका. आपण बघा या ठिकाणी बँकेचं पूर्ण बँकेचा अकाउंट नंबर जरी टाकलं, बाजूला टॅप केलं, अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकलं तर सर्व या ठिकाणी माहिती येऊन जाते. बँकेचं नाव या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, अकाउंट टाईप सिलेक्ट करा, तो कोणता आहे, तो करंट अकाउंट आहे आपला. या ठिकाणी ॲड्रेस, आपल्या शाळेचा ॲड्रेस टाका. या ठिकाणी सिटी म्हटलंय तर आपल्या तालुक्याचं नाव या ठिकाणी टाका. मुख्याध्यापकाचा या ठिकाणी मोबाईल नंबर टाका. ईमेल ID टाकायची आवश्यकता नाही. आता बघा हे जे बँकेचा आपला जो पासबुक आहे, पासबुकचा फोटो काढा PNG स्वरूपात, PDF नको. या ठिकाणी फोटो म्हटलेला आहे आणि तो एक 50 KB आतमध्ये करून घ्यायचं दिलेलं बघा. 50 KB आतमध्ये आपल्याला तो करून घ्यायचा आहे. या चूज फाईल या ठिकाणी मी क्लिक करतो. 50 KB आतमध्ये कसं करतात तर याचं बघा डॉक स्कॅनरवरती आपल्याला करता येते. जे ऑनलाईनचे काम करतात त्यांना माहीत आहे. या चूज फाईल या ठिकाणी मी क्लिक करतो आणि जे पासबुकचे आपण काढलेले फोटो तो याला या ठिकाणी क्लिक करा. डन ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. ठीक आहे ना, बघा हे आलेलं आहे, तुम्हाला दिसतं बघा, हे आलेलं आहे. या ठिकाणी आता आपल्याला ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला, सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. या सगळं हे आता आपलं मुख्याध्यापकाचं मॅपिंग या ठिकाणी, पासबुक मॅपिंग या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला हे जे आता मुख्याध्यापकाने या ठिकाणी आपला जो पासबुकचं या ठिकाणी मॅपिंग केलं, आता आपल्याला परत ॲप्रो करायचं. या गोष्टी आपल्याला आता ॲप्रो करायचे. तर ॲप्रो शालेय व्यवस्था समितीचे अध्यक्ष आहे, म्हणजे जो चेकर आहे यांच्याकडून तो ॲप्रो करून घ्यायचा आहे. परत आपल्याला यातून लॉग आउट व्हायचं आहे आणि म्हणजे शालेय व्यवस्था समितीचे अध्यक्ष यांना लॉग इन व्हायचं आहे. आता आपल्याला याला या 3 रेषा दिसतात तुम्हाला, याला मी क्लिक करतो आणि इथं बघा हे जे लॉग आउट आहे, लॉग आउटला या ठिकाणी क्लिक करतो. लॉग आउट होतो. चेकर करत असतो, म्हणजे शालेय व्यवस्था समितीचे अध्यक्ष या ठिकाणी ॲप्रो करत असतो. तर या ठिकाणी मी युजर ID आणि पासवर्ड चेकरचा टाकतो आणि याचं गणित सोडवतो. हे जे गणित आहे बघा, हे गणित सोडवतो आणि लॉग इन होतो. हे सर्व प्रोसेस करून घेतो आणि लॉग इन होतो. तर या ठिकाणी आपण चेकरला लॉग इन झालेलं आहे. या 3 रेषेला या ठिकाणी क्लिक केलेलं आपण आणि हे बघा आता या ठिकाणी पे ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला, पेला या ठिकाणी क्लिक करा. पेला क्लिक केलं का ॲप्रो हा शब्द दिसतो तुम्हाला बघा, ॲप्रोला या ठिकाणी क्लिक करा. आता जी माहिती भरली बघा मुख्याध्यापकाचं यावरून, जी आपलं बँक डिटेल भरलेली आहे, हे जे अकाउंट नंबर आहे याला या ठिकाणी क्लिक करा. ही माहिती या ठिकाणी अगोदर चेक करून घ्या, ती व्यवस्थित भरली आहे की नाही हे पूर्ण एकदा बघून घ्या. आणि हे जे ॲप्रो दिसतं बघा तुम्हाला, ॲप्रोला या ठिकाणी क्लिक करा आणि सबमिट ऑप्शन बघा, सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी ॲप्रो झालेलं आहे बघा, या ठिकाणी या गोष्टी ॲप्रो झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचं आहे. चेकर मेकरचं या ठिकाणी पासवर्ड बनवायचं आहे. तसेच चेकरचं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हस्ताक्षर केलेलं आहे. तसंच मुख्याध्यापकाच्या म्हणजेच मेकरवरून आपण या ठिकाणी चेकरवरून आपण त्याला ॲप्रो पण देखील केलेले आहेत. आता जे काही डॉक्युमेंट्स असतील आपल्याकडं, ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ऑफिसला जमा करायचे आहेत. कारण हे आपण ऑनलाईन सर्व प्रोसेस केलेले आहे. मात्र ऑफलाईन पद्धतीनं जे काही डॉक्युमेंट्स लागत असतील, पासबुक म्हणा, बँकेचे पासबुक, आधार कार्ड, अध्यक्षाचं आधार कार्ड, मुख्याध्यापकाचं आधार कार्ड, जे काही माहिती मागवली असेल ते ऑफलाईन पद्धतीने आपल्याला ऑफिसला देखील जमा करावी लागेल. अशा प्रकारे या ठिकाणी मी हे व्हिडिओ बनवलेला आहे. तुमची जर इच्छा असेल तर माझा जो एज्युकेशन हेल्प ग्रुप बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला या SNAP स्पर्श या पोर्टलवर या ठिकाणी आपण या सर्व प्रोसेस या ठिकाणी केलेल्या आहेत. मुख्याध्यापकाचं काम या ठिकाणी संपलेलं आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.